हाय फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हे बघा, आमच्या इथं नटराज ते कला मंदिर आहे बघा, तिकडच्या साईडला खूप छान आहे। आम्ही चाललेलो फिरायला, खूप घरात बसून बोर झालं त्याच्यामुळे म्हटलं चला कुठंतरी फिरून यावं। मग ते बोलले चल फिरायला जाऊया। मग जाता जाता म्हणलं एक व्हिडिओ काढावा। मग ह्यांनी इकडूनच्या साईडनं घेतलं दाखवायसाठी, नाही का, खूप सुंदर तिथं झालेलं आहे। पण काय झालं, तिकडचं रोड बंद असल्यामुळं आम्ही काय तिकडून गेलोच नाही आहे। मग नंतर हे बोलले की ठीक आहे चला, म्हटलं मी पण दाखवावी कशी दिसते म्हणून। मग मी माझ्याकडं गेला, दीदी पुढे आहे, दीदीचे पप्पा मागं आहे, दीदी बघा हाय करते सर्वांना। आणि नंतर मग आम्ही तिकडून जात असताना मग काय झालं, आम्हाला एक गाडी आडवी आली। मग मी बोलले की काय बावळट माणूस आहे, नीटच गाडी चालवत नाही। म्हणजे कसं असतं, लोक तर काय स्वतःच्या धुंदीत चालवत असतात, पण पुढे मागं पण बघितलं पाहिजे। त्याच्यामुळं काय होतं, ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होतं। पण लोक काय तसं करतच नाही आहेत, विचित्र गाड्या आणि त्याजून का आपल्या बापाचाच रोड आहे असंच बघतात आहे। आणि इकडे स्कूलच्या बसेस वगैरे बसलेल्या म्हणजे थांबलेल्या होत्या, स्कूल सुटणार होतं ना त्यावेळेस। आणि सॅटर्डेला त्यांना सुट्टी होती, सॅटर्डे संडे 2 दिवस त्यांना सुट्टी होती। मग हे बोलले की नको कुठं पावसा पाण्याचं, घरातच बसूया। बोलले ठीक आहे। आणि तिकडं रोडचं काम चालू असल्यामुळे तर खूप गर्दी झालेली होती, कसं कुठून जावं हे समजत नव्हतं। समोरून गाडी आलेली बघा, त्या माणसाला बोलले की तुम्हाला काय कळतं का नाही, जरा थांबता येत नाही का? मी माझ्या नवऱ्याला बोलली, पण ते बोलले की अगं आता हिथं काय सगळ्यांना वाट देत बसायचं का, त्यापेक्षा आपण पुढे जाऊया। तर बोलले ठीक आहे। आणि हा रोड कोणता आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जे बारामतीत राहतात त्यांना समजेलच हा रोड कोणता आहे तो। आणि इकडून आम्ही जात असताना काय झालं, दीदीचे पप्पा बोलले की अगं खूप छान वातावरण झालेलं आहे, व्हिडिओ काढतं। मी बोलले ठीक आहे चला व्हिडिओ काढते। मग नंतर मी व्हिडिओ काढत होते आणि काय झालं, मी ह्यांना बोलले की अहो नुसतं व्हिडिओ काढायला होता आहे तुम्ही, मला काय बोलायचं खरं सांगू का, काय बोलायचं हे समजत नाही, पण माझं रेकॉर्डिंग मी स्वतः केलं आहे। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।